राजधानी दिल्लीमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर पावसानंतर राजधानी दिल्ली ही पूर्णपणे जलमय झालेली होती आणि अजूनही अनेक भागामध्ये पाणी साचलेलं आहे। आपण पाहतोय गुडघाभर पाणी हे ITO परिसरामध्ये आहे आणि याच पाण्यातून आता ही वाहतूक जी आहे ती सुरू आहे। आपण पाहतोय बसेस रिक्षा कार्स जे आहेत त्या याच मार्गावरून जात आहेत। पोलिसांनी खरं तर हा मार्ग बंद केलेला होता, मात्र तरी देखील वाहनं ही सुरूच आहेत। समोर आपण पाहतोय एक ट्रॅक्टर आहे त्या ठिकाणी, म्हणजे पंप लावून जे पाणी आहे ते पाणी उपसा करण्याचं काम या ठिकाणी MCD मार्फत सुरू आहे। राजधानी दिल्लीमध्ये जवळपास 2 जणांचा मृत्यू झालेला या मुसळधार पावसामध्ये। एक आई आणि तिचा एक लहान मुलगा जो आहे त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे, तर 10 पेक्षा जास्त लोक जे आहेत ती जखमी देखील झालेली आहेत। दुसरं महत्त्वाचं, आज देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे पावसाचा आणि अनेक शाळांना सुट्टी जी आहे ती देखील जाहीर करण्यात आली आहे। आणि दुसरं म्हणजे नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावं असं देखील आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। दुसरी बाजू या ठिकाणी मी दाखवतो, म्हणजे फुटब्रिज जो आहे तो देखील सध्या तरी पूर्णपणे बंद पडलेला आहे, कारण या म्हणजे आपण पाहिलं तर दुसरी जी पायरी आहे त्या दुसऱ्या पायरीपर्यंत या ठिकाणी हे पाणी भरलेलं आहे। त्यामुळे हा मार्ग देखील म्हणजे पादचाऱ्यांसाठी खरं तर हा फुटब्रिज आहे तो देखील पूर्णपणे बंद आहे। या बाजूला देखील आपण पाहतोय जो फुटपाथ आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच काय तर प्रचंड असा पाऊस झालेला आहे राजधानी दिल्लीमध्ये आणि त्या पावसानंतर पूर्णपणे दिल्ली ही जलमय झालेली होती आणि अनेक ठिकाणी अजूनही पाणी साचलेलं आहे। बऱ्याच ठिकाणी झाडं उन्मळून पडलेले आहेत वाहनांवर, त्यामुळे वाहनांचं देखील नुकसान झालेलं आहे। 3 ते 4 इमारतींच्या भिंती देखील कोसळल्याच्या घटना दिल्लीमध्ये घडलेल्या आहेत। त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।